आयकॉन म्हणून आपण प्रथमेश राठोड यांना पाहणार आहोत. त्या संघामध्ये मोहम्मद हैदर हे देखील त्या संघाचे घटक आपल्याला पाहायला मिळतील, ज्यांनी 7 चेंडूंमध्ये 7 षटकार खेळले होते. हा देखील त्यांच्या नावावर एक विक्रम आपल्याला निश्चितच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आणि विशेष म्हणजे सुशांत गायकवाड हे नाव देखील विसरून चालणार नाही, कारण ज्या पद्धतीने संगमनेरमध्ये अनेक स्पर्धा सुशांत आपल्या फलंदाजीतून गाजवत असतात, ते देखील इन ॲक्शन आहेत आज. दोन्ही टीमचे 12वे खेळाडू चला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. आता स्पर्धा अंतिम टप्प्याकडे चालली आहे, त्यामुळे 12वे खेळाडूंसाठी कॉल देणं उचित नाहीये. त्यामुळे 12वे खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये ताबडतोब चला. तर आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला राजू पाटे आहेत, तर त्यांच्या जोडीला बॅटिंग करण्याकरिता मला वाटतं सचिन खोडके आता बॅटिंगसाठी दाखल झालेले आहेत. म्हणजे काही सामन्यांमध्ये आपण कॉलबॅकचा विचार जर केला तर निश्चितच आपल्याला नवनाथ आंबरे सलामीला पाहायला मिळायचे, परंतु आता सचिन खोडके सलामीला आलेत. तर पहिल्या ओव्हरकरिता मैदानाच्या आतमध्ये बॉलर आपल्याला पाहिलं. नवनाथ आंबरेच आहेत का? हां, नवनाथ आंबरेच आहेत. आणि पहिल्या ओव्हरकरिता आपण बघू शकतो बॉलर तयार होत आहेत. प्रथमेश राठोड पहिला बॉल चांगल्या टप्प्यावर. आता नवनाथ आंबरे आणि सचिन खोडके यांची शरीरयष्टी देखील सारखीच आहे. 3 वाजून 59 मिनिटांनी इनिंगला सुरुवात झालेली आहे. प्रथमेश राठोडचा पहिला बॉल राजू पाटे यांच्यासाठी अतिशय चांगल्या टप्प्यावर बघायला मिळाला. पहिला चेंडू मात्र निर्धाव आलेला आहे. पुढचा बॉल यावेळेस बॅटची एज आणि प्रथमेश मोठी विकेट मिळवत आहेत. मोठा मोहरा टिपतायत. राजू पाटे यांना परतावं लागेल आणि पहिला मोठा धक्का आरजी क्लब संगमनेर या संघाला बसतोय. विकेटचं बटन खेळाडू बाद. राजू पाटे मात्र स्वस्तात माघारी परतलेले आहेत. पहिल्याच ओव्हरमध्ये प्रथमेश राठोड त्यांची विकेट मिळवताना आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. तर आता नवीन फलंदाज ज्यांनी या स्पर्धेमध्ये आज एक शतक झळकावलंय. खरं तर 12 वर्षांच्या इतिहासात लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग या स्पर्धेच्या 12 वर्षांच्या इतिहासात शतकवीर म्हणून निलेश इंगवले यांनी एक विक्रम केलेला आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील जाते गावचे टायगर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सोलापूर जिल्हा मोहोळ तालुका गाव हराळवाडी नाव प्रथमेश राठोड बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ॲज आयकॉन आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर निलेश इंगवले आताच दाखल झालेले आहेत. धावफलकावर जर नजर टाकली तर 0 या धावसंख्येवर पहिला फलंदाज या ठिकाणी बाजून परतताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. 6 ओव्हरची मॅच आहे. कितीपर्यंत जाण्याचा प्रयत्न राहील ते पाहावं लागेल. आखूट टप्प्याचा बॉल मोठा फटका खेळण्याचा इरादा होता. बॅटांनी बॉलमध्ये कनेक्शन होऊ शकलेलं नाही आहे. इकडे चांगला निर्णय तत्परता दाखवली होती सुशांत गायकवाड यांनी. नॉन स्ट्रायकर एंडवर जर पाहिलं तर नवनाथ आंबरे यांच्यासाठी थोडासा धोका होता. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित त्यांना परतावाही लागू शकलं असतं. बॅकअपचं काम युवराज गुंजाळ यांनी चांगल्या पद्धतीने केलं. धाव मिळणार नाही. हा चेंडू देखील निर्धाव आलेला आहे. 0 धावा 1 बाद. यावेळेस उडवलाय बॉल आणि यावेळेस मात्र गोलंदाजाला आसमान दाखवलंय. षटकार. पहिला षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश शिंगवले यांच्या बॅटमधून आलेला आहे आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येला आता सुरुवात झाली. 6 धावा
आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळणार आहेत. एक फलंदाज राजू पाटे बाद झाल्यानंतर प्रथमेश राठोड यांच्या विरुद्ध आक्रमण केलं. हाफ ट्रॅकर बॉल मिळाला होता आणि आखूड टप्प्याच्या बॉलवर मात्र षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. बॉलिंगसाठी आपण बघू शकतो बॉलर तयार होत आहेत. परत एकदा प्रथमेश राठोड बॉलिंग ट्रॅकवर तयार होताना आपल्याला पाहायला मिळतील. तर स्ट्रायकर एंडकडे फलंदाज निलेश इंगवले. लोवर फुल टॉस स्ट्रोक तर चांगला खेळला. मिड विकेटमध्ये मोहम्मद हैदर येत आहेत बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण करण्यात आली आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना 7 धावा धावफलकावर. मॅच पाहायला मजा येईल. एका बाजूला असा संघ आहे जो संघ बराचसा संघर्ष करून आलाय. कॉलबॅकमध्ये 2 सामने लागोपाठचे जिंकले आणि तदनंतर आरजी क्लब संगमनेर हा संघ आज सुपर 8 मध्ये येऊन दाखल झालेला आहे. मोठा फटका खेळायला गेले परंतु यशस्वी झालेले नाहीयेत. बॅट थोडीशी उशिराने आली. बॉल वेगात टाकला होता प्रथमेश यांनी. हा शेवटचा चेंडू वेगात टाकला होता. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या ओव्हर नंतर एक खेळाडू बाद 7 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या ओव्हर नंतर 7 धावा. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगचं हे सदाबहार आयोजन. आज क्रिकेटची स्पर्धा जर तुम्ही बघितलं तर या स्पर्धेचा 5वा दिवस आज इकडे संपन्न होत असताना आपल्याला बघायला मिळतोय आणि सुपर 8ला देखील सुरुवात झालेली आहे. मागचा सामना आपण सर्वांनी पाहिला. युनिक प्रॉपर्टी संगमनेर या संघाने एक हाती विजय मिळवला आणि या सामन्यामध्ये आता पाहावं लागेल कारण 2 ताकदवान संघ एकमेकांच्या विरुद्ध उभे राहिलेले आहेत. 2 हात करतायत. विरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळे कडलक चिकणी यशवंत भाऊ पाचंगे राम शिंदे दाजी सुदर्शन देशमुख सागर बर्पे तन्मय हासे यांची टीम एका बाजूला आहे. तर दुसऱ्या बाजूला तुषार भाऊ गोडगे पाटील प्रतीत यश उद्योजक त्यांचा संघ आपल्याला आरजी क्लब घुलेवाडी हा संघ मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतोय. जाऊयात ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. बॉलिंगसाठी युवराज यांचा पहिला बॉल. बॅटची आतली कडा घेतोय. निलेश इंगवले मिड ऑफच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु यशस्वी झालेले नाहीयेत. युवराज गुंजाळ संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडीचे खेळाडू आहेत आणि या स्पर्धेत विकेट हॅट्रिकची नोंद युवराजने केली आहे. तेच आपल्याला बॉलिंग करण्याकरिता पाहायला मिळतात. पहिला चेंडू तर चांगल्या टप्प्यावर ऑफस्टमच्या बाहेर. बॅटची एज मागे तिकडे आपण बघितलं तर पायांच्या साह्याने अझर पटेल या बॉलला स्टॉप करतात आणि महत्वपूर्ण धावा इथे वाचवण्यात ते यशस्वी झालेले आहेत. एक सिंगल परिपूर्ण केली जाईल आणि धावसंख्या 1च्या मदतीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर जर नजर टाकली तर 8 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. आतापर्यंत जर बघितलं मित्रांनो तर 8 चेंडू टाकलेत, 8 धावा झाल्यात. एक फलंदाज बाद झाला. या स्पर्धेतली सर्वोच्च धावसंख्या आरजी क्लब खुल्लेवाडी या संघाने बनवली आणि तो संघ आता थोडासा स्ट्रगल या सामन्यामध्ये करतोय कारण पहिल्याच ओव्हरमध्ये प्रथमेश राठोड यांनी राजू पाटे यांना माघारी पाठवलं आणि राजू पाटे बाद झाल्यानंतर निश्चितच थोडासा दबाव आहेच. परंतु आज निलेश इंगवले आणि साहिल कदम या 2 फलंदाजांवर नजरा राहणार आहेत कारण आज निलेश इंगवले यांनी शतक बनवलं आणि साहिल कदम यांनी अर्धशतक. जागा बनवली. बॉलला त्याची योग्य ती जागा दाखवली. निलेश इंगवले यांच्या बॅटमधून एक जबरदस्त तडाखा. बॉल बाउंड्री लाईन पार. येतोय षटकार. खूप चांगला स्ट्रोक या ठिकाणी एक्झिक्यूट केला जातोय. 6 धावा इकडे प्राप्त केल्या जाणार आहेत आणि या षटकाराच्या मदतीने धावफलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धावसंख्या आपल्याला पुढे जात असताना पाहायला मिळेल. या षटकाराने धावफलकामध्ये बदल. धावा 15. एक खेळाडू बाद आहे. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ आहे. युवराज गुंजाळ यांच्या विरुद्ध आक्रमण करण्यात आलंय. फक्त सुपर 8च्या लढतींना आता सुरुवात झालेली आहे आणि सुपर 8 मध्ये कोण कोणावरती भारी पडणार, कोण बक्षीस पात्र फेरीमध्ये जाणार ते आपल्याला पाहायचंय. यावेळेस देखील एक अफलातून स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल एक टप्पा घेत सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करेल आणि जाईल बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळतात 4. येतोय चौकार. आसिफ रंगरेज थोडेसे दूर राहिले आणि टप्पा पडल्यानंतर चेंडून अतिरिक्त उसळी प्राप्त केली आणि त्यानंतर आसिफ यांना एकटा सोडून गेला बॉल. 4 धावा. यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक येत आहेत. स्क्वेअर लेग मध्ये फेकी खराब आहे. थ्रो मात्र इकडे खराब करण्यात आलाय आणि त्यामुळे जर पाहिलं तर एक सिंगल देखील परिपूर्ण करण्यात आली आहे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय.
2 ओव्हर नंतर धावा फलकावर जर आपण नजर टाकली तर 2 ओव्हर नंतर धावा 20, एक खेळाडू बाद. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर आता 3चा खेळ सुरू होतो आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता आयकॉन प्रथमेश राठोड यांच्या हातामध्ये बॉल देण्यात येतोय. या स्पर्धेमध्ये किंवा मग संगमनेरमध्ये अनेक स्पर्धा झाल्या. प्रथमेश राठोड यांना ॲज आयकॉन म्हणून आपण ज्या ज्या स्पर्धेमध्ये खेळताना पाहिलं त्या सर्व स्पर्धांमध्ये प्रथमेश राठोड आपल्या संघाला बक्षीसपात्र फेरीमध्ये घेऊन जाण्यासाठी निश्चितच प्रयत्न करत असतात आणि आज मागणी देखील खूप आहे प्रथमेश राठोड यांना. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. प्रतिषटक 10ची सरासरी 20 धावा. एक फलंदाज राजू पाटेच्या रूपामध्ये बाद झालेला आहे. नवनाथ तांबरे आणि निलेश इंगवले चांगली बॅटिंग करतायत. या 20 पैकी 19 निलेशने बनवलेले आहेत. लोवर फुल टॉस पुढे टाकलेला बॉल कमी गतीने टाकला होता. हा चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावर प्रथमेश राठोड यांच्या माध्यमातून आपल्या गोलंदाजीमध्ये देखील सातत्याने व्हेरिएशन दाखवत असतात प्रथमेश राठोड. आणि पहिला चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावर. छोटा पॅकेट आउट बडा धमाका म्हणून या खेळाडूची ओळख. शॉर्ट बॉलचा वापर यावेळेस देखील चेंडूला भरपूर वळवलंय, भरपूर वळण दिलं आणि हा चेंडू देखील सरळ यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. 2 चेंडू लागोपाठचे निर्धाव आलेत. 2 चेंडू चांगल्या टप्प्यावर पहिले आणि दोन्ही चेंडूंमध्ये तुम्ही जर बघितलं ना तर भरपूर व्हेरिएशन दाखवलं प्रथमेश राठोड यांनी. पहिला बॉल पुढे टाकला, त्यानंतर हा चेंडू थोडासा मागे ठेवला. परत एकदा यावेळेस देखील चेंडू निर्धाव. क्या बात है, लाजवाब गोलंदाजी. निलेश इंगवले यांना मात्र स्पेशल इथे फील्ड ठरवलंय. टप्पा पडल्यानंतर चेंडू एवढा वळाला की निलेश इंगवलेला देखील नाही कळाला. 3 चेंडू खूप चांगल्या टप्प्यावर. 3 चेंडू मात्र फलंदाजीला निरुत्तरी ठेवणार आहे. पहिले 3 चेंडू मात्र फलंदाजीला निष्प्रभ ठेवणार आहे. परंतु निलेश इंगवले यांना प्रत्युत्तर द्यावं लागेल. परत एकदा तेच बॅट वेगात फिरवली परंतु बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन नाही. लागोपाठचा 4था चेंडू प्रथमेश राठोड यांचा डॉट आलेला आहे आणि 4ही चेंडू पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये अगोदरचा चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. शफल लाईन मध्ये आले होते आणि फलंदाजाला फॉलो करत हा बॉल टाकला, समोरून वळवला आणि तो चेंडू देखील डॉट. रिव्हर्स फिल्डर मात्र थोडेसे दूरवर आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी यशस्वी करतायत. तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. यावेळेस निलेश इंगवले यांनी पर्याय निवडला होता प्रथमेशच्या विरुद्ध धावा बनवण्यासाठी रिव्हर्स पर्याय. तिथे एक सिंगल पूर्ण झाली आणि एकच्या मदतीने धावसंख्या 21 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. एक फलंदाज बाद असताना षटक क्रमांक जर पाहिलं तर 3 सुरू आहे. आतापर्यंत गोलंदाजी करणाऱ्या संघाने मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाला कठीण प्रश्न विचारलेत. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. बॉल हवेत आहे, फटका फसतोय. फिल्टर बॉलला जज करतायत आणि यस पकडला जातोय झेल. फलंदाज नवनाथ आमरे यांचा संपतोय खेळ. विकेट आली. अजून एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत. अजून एक विकेट येताना पाहायला मिळाली. 21 या धावसंख्येवर 2 फलंदाज बाद झाले. प्रथमेश राठोडचं मागच्या ओव्हरसाठी कौतुक करावं लागेल. फक्त 1 धाव आणि 1 महत्वाची विकेट मागच्या ओव्हरमध्ये प्रथमेश राठोड यांनी मिळवली. फक्त 1च धाव खर्च केली होती त्या ठिकाणी. मला वाटतं कुंजल यांनी पकडला तो झेल. फलंदाज नवनाथ आमरे बाद झाले आणि आता नवीन फलंदाज या स्पर्धेत यावर्षी सर्वाधिक वेगवान अर्धशतक बनवणारे खेळाडू मनसरला बिलॉंग करणारे साहिल कदम. 11 चेंडूंमध्ये अर्धशतक बनवलं होतं. तेच आता बॅटिंगसाठी आहे. तर दुसऱ्या बाजूला असे खेळाडू आहेत ज्यांनी या स्पर्धेमध्ये 1 शतक बनवलं आणि ते शतक पहिल्यांदा आपल्या राजवर्धन यूथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगच्या 12 वर्षांमधलं पहिलं शतक निलेश इंगवले यांनी बनवलं होतं. ऑफस्टमच्या खूपच बाहेर व्हाईट बॉलचा इशारा आला. एक अतिरिक्त धाव मिळेल आणि अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या जर पाहिली तर 22 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 4 ला सुरुवात झाली. पहिला चेंडू युवराज गुंजाळ यांचा आपण जर बघितला मित्रांनो तर ऑस्ट्रमच्या बराचसा बाहेर होता. एक अतिरिक्त धाव इथे धावफलकावर जोडली जाणार आहे आणि धावफलकावर जर नजर टाकली तर 22 धावा धावफलकावरती आहे. मोठा फटका खेळण्याच्या तयारीत लॉंग मध्ये बॉल चाललाय. फिल्डर येत आहे तोपर्यंत एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. धावफलकावर धावसंख्या पाहायला मिळेल 23 धावा धावफलकावर. प्रेक्षकांची हळूहळू गर्दी व्हायला लागली आहे कारण आता सुपर 8 सुरू झालेत आणि आता स्पर्धा अंतिम टप्प्यामध्ये आली म्हटल्यानंतर मग मॅचेस देखील खूप चांगल्या होतात कारण कोणता संघ हार मानत नाही.
सुपर 8 मध्ये आले म्हटल्यानंतर मग फिल्टर होऊन तुम्ही आलेले असता. 12 संघांमधून 8 मध्ये येणं म्हणजे तुम्ही फिल्टर झाले 8 पर्यंत आले. इथून पुढे आता तुम्हाला फिल्टर होऊन टॉप 4 मध्ये जायचं. त्यामुळे प्रत्येक संघ इथे मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करणार, प्रत्येक खेळाडू लढणार आणि तो संघर्ष पाहायला मजा येते. रिव्हर्स अटेम्प्ट, स्ट्रोक चांगला आहे, फिल्टर नाहीयेत मागे. बॉल मात्र वेगात सीमारेषेच्या दिशेने कूच करेल आणि जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा मिळत आहेत. साहिल कदम चौकार ठोकतायत. थँक्यू डीजे, धन्यवाद. साहिलने फटका खेळला. आमचे फ्रंट कॅमेरामॅन साहिलने तो आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला आणि आमचे ऑपरेटर साहिल चव्हाण यांनी तो प्रेक्षकांपर्यंत दाखवला. बॉलर तयार होत आहेत. यावेळेस समोरच्या दिशेने बॉलला उडवलंय. फटका मिस टाइम आहे आणि प्रथमेश राठोड तिथे चूक करणार नाहीत. युवराज गुंजाळ विकेट मिळवत आहेत. साहिल कदम या मॅच मध्ये मात्र स्वस्तात माघारी. अजून एक धक्का, तिसरा खेळाडू बाद. यानंतर विनर विनरची मॅच होणार आहे. पहिल्या सामन्यातील विजयी संघ आणि यातून जो संघ जिंकणार म्हणजेच युनिक प्रॉपर्टीज विरुद्ध यातून जिंकणारी टीम यानंतरची मॅच खेळेल. सत्तावीस या धावसंख्येवर 3 फलंदाज बाद झालेत. मागच्याही सामन्यामध्ये आपण बघितलं ना, मागच्याही सामन्यामध्ये जास्त धावा झाल्या नव्हत्या. 48 धाव्यांचं टार्गेट होतं. एक हाती सामना जिंकला युनिक प्रॉपर्टी संगमनेर संघाने. आणि याही सामन्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर 3 फलंदाज बाद झाले. धावफलकावर धावसंख्या 27. षटक क्रमांक 3.3चा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. म्हणजे चौथ्या ओव्हरचा खेळ सुरू झालेला आहे आणि आतापर्यंत पहिल्या 3 चेंडूंचा विचार जर केला तर तिथेही एक विकेट साहिल कदमच्या माध्यमातून गमावली आहे. बॅटिंग करण्याकरिता न्यू बॅटर साई खेमनर बॅटिंग करण्याकरिता येतात. समोर युवराज. चांगला बॉल ऑफस्टमच्या बाहेर ठेवला. हा चेंडू मात्र चांगल्या टप्प्यावर. निश्चितच मागच्या चेंडूवर जर आपण बघितलं तर या स्पर्धेमध्ये सर्वात वेगवान अर्धशतक बनवणारे साहिल कदमला माघारी पाठवलं युवराजने आणि सांगितलं की तू जरी वेगवान अर्धशतक बनवलं असलं मीही विकेट हॅट्रिक पूर्ण केलेली आहे. आणि त्याने साहिलला मात्र माघारी पाठवलं मागच्या चेंडूवर. पुढचा बॉल फुलर लेंथवर अक्षरशः केलेलं खोदकाम. फिल्डर मात्र प्रथमेश राठोड येत आहेत बॉलवर. तोपर्यंत एक सिंगल मात्र पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळणार नाही. एकच्या मदतीने धावफलकामध्ये होतोय बदल. एकूण धावसंख्या पुढे जात असताना धावफलकावर धावसंख्या 28. वीरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळकडलं चिकणी तर दुसऱ्या बाजूला RG क्लब घुलेवाडी. या दोन टीम मध्ये मात्र ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. यशवंत भाऊ पाचंगे, राम शिंदे दाजी, सुदर्शन देशमुख, त्याचबरोबर सागरजी वरपे, तन्मयजी हासे यांची टीम एका बाजूला आहे तर दुसऱ्या बाजूला तुषार भाऊ घोडके पाटील, प्रतीत यश उद्योजक, त्यांचा संघ आपल्याला दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय. तर ओव्हरचा खेळही संपला. इकडे 4 ओव्हर संपलेले आहेत आणि 4 ओव्हर नंतर RG क्लब घुलेवाडी संगमनेर या टीमने बनवलेल्या आहेत 29 धावा. 3 फलंदाज बाद. खरं तर निलेश इंगवले यांना आज मात्र या महत्वपूर्ण मॅच मध्ये बॅटिंग करण्याची आवश्यकता. येणाऱ्या 2 षटकांमध्ये त्यांच्यावर नजरा राहणार आहेत. निलेश इंगवले की फॅक्टर राहतील आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला जर निलेश इंगवले यांची विकेट मिळाली तर मग ते कमी मध्येही रोखू शकतात. परंतु निलेश इंगवले जर येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करताना बघायला मिळाले तर संघ 65-70 पर्यंत जर गेला तर मग चांगली मॅच आपल्याला निश्चितच बघायला मिळेल. पाहावं लागेल की कशा पद्धतीने आता बॅटिंग केली जाणार. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर वीरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळकडलं चिकणी या संघाचा जर आपण विचार केला तर या संघामध्ये गोलंदाजी मजबूत आहे. या संघाच्या गोलंदाजीचा विचार जर आपण केला, प्रथमेश राठोड असतील, युवराज गुंजाळ असतील, आता सागर शिळके आलेत बॉलिंग करण्याकरिता. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 5 टाकण्यासाठी. उडवलाय बॉल, फटका मिस टाइम. फिल्डर प्रथमेश बॉलच्या खाली पकडला जातोय झेल आणि निलेश इंगवले यांचाही खेळ या ठिकाणी संपतोय. बोट्याचे सागर आले आणि आल्याबरोबर विकेट घेऊन आले आणि ती विकेट निलेश इंगवलेचे घेऊन आलेत. फलंदाज बाद. नवीन फलंदाज राहुल शेळके, त्यांच्या विरुद्ध असतील सागर शेळके.
दोन बंधू आता एकमेकांच्या विरुद्ध, परंतु पाहावं लागेल कोण कुणावरती भारी पडणार. प्रेक्षकांसाठी लकी ड्रॉचं आयोजन दररोज करण्यात आलेलं आहे. कुपनची विक्री सुरू झालेली आहे. ज्यांना कुणाला कुपन घ्यायचे त्यांनी 20 रुपयांमध्ये कुपन खरेदी करा आणि स्पोर्ट सायकल जिंकण्याची नामी संधी तुम्हाला आहे. 20 रुपयांमध्ये घरी स्पोर्ट सायकल घेऊन जाऊ शकता. त्यामुळे आपलं नशीब आजमावा. का 20 रुपये असे कुठे खर्च होतात, कदाचित सायकलही घेऊन जावी लागू शकते. यावेळेस फुलर लेंथवरचा बॉल लॉंगॉन मध्ये फिल्डर आणि सागर शेळके यांनी राहुल शेळके यांना देखील माघारी पाठवलंय आणि प्रथमेश राठोड यांनी पकडला झेल. लागोपाठच्या 2 चेंडूंवर 2 विकेट. फलंदाज बाद. आतापर्यंत जर बघितलं तर तीनही झेल प्रथमेश राठोड यांनीच पकडले. या अगोदर एक्स्ट्रा कव्हरमध्ये कॅच, तदनंतर निलेश इंगवले यांचा लॉंगॉनमध्ये बघू शकतो आपण tenniscricket.in माध्यमातून. आणि तदनंतर राहुल शेळके आले, त्यांचाही झेल उडाला आणि तोही झेलला प्रथमेश राठोड यांनीच. म्हणजे मागचे 3 झेल त्यांनी पकडलेले आहेत. ऍक्शन रिप्लेमध्ये सर्व दृश्य tenniscricket.in माध्यमातून आपल्याला दाखवली गेलेली आहेत. आयकॉन आहे, जबाबदारी मोठी आहे. हॅट्रिक बॉल तिकीट आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॅटिंग करण्याकरिता फलंदाज मैदानात आतमध्ये दाखल झालेले आहेत. बॅटिंगसाठी अभिजित भारद्वाज, परंतु समोर सागर शेळके जे घेऊन येत आहेत. हॅट्रिक बॉल, उठवलाय बॉल आणि यावेळेस मात्र प्रथमेश पासून बराचसा दूर राहिला. बॉल एक टप्पा घेत सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करतोय. अभिजित आल्याबरोबर चौकार ठोकतायत. सागर आणि अभिजित एकाच संघामध्ये खेळणारे 2 खेळाडू आज एकमेकांच्या विरुद्ध आहेत आणि सागर शेळकेच्या विरुद्ध अभिजित भारद्वाज यांनी पहिल्याच बॉलवर चौकार ठोकला. प्रथमेश राठोड यांनी प्रयत्न केले, परंतु बॉल त्यांच्या आवाक्या बाहेर. बॉल सरळ बाउंड्री लाईन क्लिअर करत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चौकार आलेला आहे आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या जर आपण बघितली तर 33 च्या आकड्यावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. बॉलिंगसाठी सागर पुढचा बॉल घेऊन फुलर लेंथवर. यावेळेस मात्र आपल्या फॉलो थ्रू मध्ये बॉल अडवण्यामध्ये यशस्वी राहिले. धाव मिळणार नाही. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. या अगोदरच्या चेंडूवर चौकार आला, लगेचच फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन, परफेक्ट यॉर्कर तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाला. धावा 33. 5 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक 5 सुरू असताना बॅट तर वेगात फिरवली आहे. कनेक्शन नाही झालंय बॅट आणि बॉलमध्ये. हा मात्र चांगल्या टप्प्यावर बॉल सागर शेळके यांच्या माध्यमातून. सागर शेळके, राहुल शेळके आज खेळतायत आणि आज शेखर शेळकेची आठवण सुद्धा आल्याशिवाय राहत नाही. आपल्या सर्व संगमनेर टेनिस क्रिकेट असोसिएशनच्या वतीने, विशेष म्हणजे आपल्या राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने शेखर शेळके यांना भावपूर्ण आदरांजली आणि शेखरच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन. चांगला स्ट्रोक यावेळेस एक्झिक्यूट केलाय. बॉल बाउंड्री लाईन पार येतोय. षटकार, 6 धावा. शेवटच्या चेंडूवर षटकार आला. 5 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त झालेला आहे आणि 5 ओव्हर संपल्यानंतर धावा फलकावर जर आपण पाहिलं तर एकूण धावसंख्या आपल्याला बघायला मिळणार आहे 39. 5 ओव्हर नंतर 39 धावा. तर अभिजित भारद्वाज यांनी 2 मोठे फटके खेळले, उपयुक्त धावा संघासाठी बनवल्या. 39 धावा धावफलकावर आहेत. अंतिम षटक घेऊन गोरख पानसरे बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. तर स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर साईश खेमणार स्ट्रायकर एंडकडे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पाहूयात अंतिमचे 6 बॉल कशा पद्धतीने टाकले जात आहेत. उडवलाय बॉल, हवेत आहे, फिल्डर बॉलच्या खाली. युवराज गुंजाळ तिकडे चूक करणार नाहीत. टेकन व्हेरी गुड कॅच. विकेटचं बटन, खेळाडू बाद.
साईश खेमनर बाद झाले आणि साईश खेमनर यांची जागा घेण्याकरिता फलंदाजीसाठी विजय काटे अर्थात पप्पू काटे बॅटिंगसाठी येत आहेत. तर गोलंदाजी करण्याकरिता गोरख पानसरे आले आणि ते देखील विकेटच घेऊन आले. जबरदस्त कामगिरी त्यांच्याही माध्यमातून अंतिमचं महत्वाचं षटक त्यांच्यावर टाकण्याची जबाबदारी देण्यात आली. एक प्रतिभाशाली गोलंदाज आहेत. सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये खूप चांगली गोलंदाजी त्यांची आपल्याला पाहायला मिळत असते. समोर विजय काटे पुढे टाकलाय, त्याला फक्त दिशा दिली. फिल्डर फार दूरवर आहेत. आसिफ रंगरेज येत आहेत बॉलवर. एक सिंगल तर पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न करण्यात येतोय आणि बघता बघता 2 धावा पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. 2 धावेंच्या मदतीने धावसंख्येवर आपण जर नजर टाकली तर धावा 41 आतापर्यंत बनवल्या गेलेल्या आहेत. सुपर 8 ला सुरुवात झाली. आज जर तुम्ही बघितलं तर 4 संघ इथे संघर्ष करताना बघायला मिळतील. अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं युनिक प्रॉपर्टी संगमनेर, तो संघ यातून जो जिंकणार त्यांच्यासोबत लगेच तिसरी मॅच खेळणार. समोर उडवण्याचा प्रयत्न, फटका यावेळेस दर्जेदार आहे परंतु फिल्डर बॉलच्या खाली आहेत. युवराज पकडतायत झेल, फलंदाज होत आहेत विजय फेल, विकेट. तर आता 7 फलंदाज माघारी परतलेले आहेत 41 या धावसंख्येवर. तुम्हाला चांगली टोटल उभी करावी लागेल प्रतिस्पर्धी संघासमोर, कारण फलंदाजांची मजबूत फळी आहे प्रतिस्पर्धी संघाकडे. पायात टाकलेला बॉल, त्याला दिशा दिली. मिड विकेट मध्ये जर पाहिलं तर मोहम्मद हैदर येत आहेत. एक धाव पूर्ण करण्यात आलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही, बॅकअप नव्हता तिकडे आणि आपण बघू शकतो 2 धावा इकडे पूर्ण करण्यात आलेल्या. 2 धाव्यांच्या मदतीने धावा फलकामध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या 43 या आकड्यावर जाऊन पोहोचते. गोलंदाजी करणाऱ्या संघाने आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या संघावर वर्चस्व निर्माण केलंय. वीरा मौर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळ कडलक चिकनी टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय घेतला. आतापर्यंत तो गोलंदाजांनी सार्थ ठरवलाय. पुढे खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेट मध्ये बॉल. फिल्डर फक्त दर्शक बनतायत आणि हा बॉल जातोय सरळ मिड विकेट बाउंड्री लाईन पार. धावा इथे मिळणार आहेत 6. स्वप्नील राऊत यांच्या बॅटमधून येतोय षटकार, 6 रन. खूप चांगला स्ट्रोक इकडे एक्झिक्यूट केला. दर्शनीय फटका यावेळेस स्वप्नील राऊत यांच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला आणि शेवटच्या क्षणी या उपयुक्त धावा बऱ्याचशा महत्वाच्या ठरतात. षटकार येतोय, धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय. धावा जाऊन पोहोचतात 49 वर. शेवटचा बॉल घेऊन गोरख पानसरे तयार होत आहेत. या पहिल्या डावातला शेवटचा बॉल. यावेळेस देखील बॅट फिरवली होती परंतु कनेक्शन नाही झालंय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलेला आहे. 49 झाल्यात आणि जिंकण्यासाठी 50 धावेंचं टार्गेट. 50 धावेंचं लक्ष. याही सामन्यामध्ये एक संकोचित धावफलक, एक माफक लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. पाहुयात या लक्ष्याचा कशा पद्धतीने पाठलाग केला जातोय. अगदी काही क्षणातच आम्ही तुमच्यापर्यंत जोडले जाणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग. जाऊयात आपण गोटू गाडेकर यांच्याकडे.
36 चेंडूंमध्ये 50 धाव्यांचं टार्गेट आहे आणि या 50 धाव्यांचा पाठलाग करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. आयकॉन प्रथमेश राठोड आणि त्यांच्या जोडीला युवराज गुंजाळ. तर पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आरजी क्लब घुलेवाडी संघाकडनं निलेश इंगवले पहिल्या ओव्हरसाठी आपल्याला येताना पाहायला मिळत आहेत. बघूयात आता या धाव्यांचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय 50 बनवायच्या 36 बॉलमध्ये आणि या 50 कशा पद्धतीने बनवल्या जात आहेत ते पाहणं देखील बरंचसं निर्णायक राहील. मॅचला सुरुवात पहिला बॉल घेऊन निलेश इंगवले. पहिलाच बॉल मिड विकेट मध्ये खेळलाय. फिल्डर मात्र तिकडे बॉलला जज करतायत. स्वप्नील राऊत येथील बॉलवर तोपर्यंत एक सिंगल मात्र परिपूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळणार नाही. धावफलक एकने पुढे जात असताना युवराज आता स्ट्रायकर एंडकडे आलेत. 50चं लक्ष आहे. पाहूयात कशा पद्धतीने या मॅचला आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केला जातोय. आरजी क्लब संगमनेर अर्थात आरजी क्लब घुलेवाडी या संघाच्या गोलंदाजांचा कस लागणार. इथे फलंदाजांचं क्षेत्ररक्षकांना देखील निश्चित चांगली कामगिरी करावी लागणार आहे. बॉलर तयार आहेत. बॅटर वेगात फिरवली आहे. चेंडू मात्र थोडासा आपण जर पाहिलं तर दिशाहीन आहे. पण आमच्याशी जोडले जात आहेत. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. एकत्रित धाव मिळेल आणि धावसंख्या मात्र 1च्या मदतीने पुढे धावफलकामध्ये होणारा बदल 2 धावा धावफलकावर बनवल्या जातात. गोलंदाजी ट्रॅकवर निलेश शॉर्ट बॉलचा वापर केलाय आणि युवराज गुंजाळ यांनी या बॉलला फेकून दिले सरळ बाउंड्री लाईन पार. तगडा प्रहार षटकार. थँक्यू डीजे. धावफलकावर धावसंख्या आपल्याला बघायला मिळेल 8 धावा. 34 बॉलमध्ये 42 धावांची आवश्यकता. क्रिकेटच्या मैदानावर आपण या अगोदर देखील बरीचशी चर्चा केली की एका रात्रीत तुम्हाला क्रिकेटचा खेळ हिरो बनवू शकतो. जेव्हा एखादा विलन हिरो बनतो अशा अनेक थरारक गोष्टी आपल्याला क्रिकेटच्या मैदानावर बघायला मिळत असतात. यावेळेस चांगला बॉल हलक्या हाताने ढकलला. फिल्डर बॉलपर्यंत येत आहेत तोपर्यंत एक सिंगल मात्र हलक्या हाताने पूर्ण करण्यात आली. सॉफ्ट हँडल पद्धतीने बॉलला ढकललं होतं आणि 1च्या साह्याने धावफलकावर जर आपण नजर टाकली तर 9 धावा धावफलकावरती बघायला मिळत आहेत. प्रथमेश राठोड स्ट्रायकर एंडकडे आहेत. बॅट वेगात फिरवली आहे. यावेळेस मात्र आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये चांगला बॉल घोषित केला जातोय. हा चेंडू मात्र निर्धाव येतोय. धावफलकावर धावसंख्या 9 धावा. बॉलर तयार आहेत. समोर उडवलाय बॉल आणि या बॉलला फेकून दिलंय सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे. सोलापुरी टोला प्रथमेश राठोड यांचा षटकार. थँक्यू. यावेळेस मात्र हलक्या त्याने बॉलला ढकललं. फिल्डर येतील तोपर्यंत दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलेला आहे. बघता बघता 2 पूर्ण करण्यात आल्या. तिसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि बघा 3 धावा इकडे पूर्ण होत आहेत. क्रिकेटमध्ये मात्र गाफील राहून चालणार नाही. अगोदर तुमच्याकडे बँक बॅलन्स कमी आहे. आपण अगोदर देखील उल्लेख केला. गोलंदाजांचा कस लागेल. क्षेत्ररक्षकांना देखील चांगली कामगिरी करावी लागेल आणि इथे 3 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 3 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 18वर. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती अखेरीस बिनबाद 18 धावा. प्रथमेश राठोड यांना आपण बघू शकता मैदानाच्या आतमध्ये. सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गाव आणि आपल्या गावासाठी देखील खूप चांगलं क्रिकेट सातत्याने प्रथमेश राठोड खेळत आलेले आहेत. एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आहेत. जुन्नर प्रीमियर लीगची मागची 2 पर्व गाजवलीत याच प्रथमेश राठोड यांनी. लोणी संगमनेर अशा अनेक स्पर्धांमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून खेळताना आपल्याला बघायला मिळत आहेत. परंतु समोर बोट्याचे राहुल शिळके आलेत आणि पहिल्याच बॉलवर प्रथमेश राठोड यांची विकेट मिळवत आहेत. मोठा धक्का. फलंदाज प्रथमेश बाद. थँक्यू डीजे. धन्यवाद. एक फलंदाज बाद 18 धावा धावफलकावर. 29 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी राहिलेला आहे.
लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगचं आयोजन आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. हे पहा, युनिक प्रॉपर्टी संगमनेर संघाने रेडी राहायचं. यातून जो संघ जिंकणार आहे त्या संघासोबत आपली मॅच असणार आहे. राहुल शेळकेचं कौतुक करावं लागेल. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवतात आणि विकेट कुणाची? प्रथमेश राठोडजी. नवीन फलंदाज बॅटिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सुशांत गायकवाड पारनेरचा हिरा आहे, तोच आता बॅटिंगसाठी. पहिलाच बॉल, स्ट्रोक चांगला एक्झिक्यूट केलाय. फिल्डर नाहीयेत मागे. बॉल मात्र एक टप्पा घेत जातोय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा. चौकाराच्या मदतीने धावफलकामध्ये होणारा बदल. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जात आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीगचं अतिशय सदाबहार आयोजन. खरं तर राज्याची धोरणं, विकासाची धोरणं आखत असताना बाळासाहेब थोरात साहेबांचं महत्त्वपूर्ण योगदान राहिलेलं आहे. आपल्या सर्वांचा अभिमान सातत्याने शिक्षणाच्या माध्यमातून किंवा मग उद्योगाच्या माध्यमातून, सहकाराच्या माध्यमातून खूप मोठी प्रगती या नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि त्या प्रगतीमध्ये जर आपण पाहिलं तर सिंहाचा वाटा लोकनेते बाळासाहेब थोरात साहेबांचा राहिलेला आहे. निळवंडे धरणाचे आणि कालव्यांचे जनक म्हणून खरं तर ज्यांच्याकडे आपण पाहत असतो, बाळासाहेब थोरात साहेबांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं केलेलं आयोजन. आज जर पाहिलं तर या स्पर्धेचा 5वा दिवस आणि राजवर्धन युथ फाउंडेशनचं हे कौतुकास्पद आयोजन. आता ही स्पर्धा अंतिम टप्प्याच्या दिशेने वाटचाल करते. उद्या सुट्टी आहे, परंतु 13 तारखेला स्पर्धेची अंतिम लढत आपल्याला निश्चितच बघायला मिळेल. 13 तारखेला या स्पर्धेचा अंतिम दिवस आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक सिंगल पूर्ण होतंय. धावसंख्या एकने पुढे. धावफलकामध्ये जर आपण पाहिलं तर 27 धावा बनवायच्या. 50 धावा या मॅचला जिंकण्याकरिता. आरजी क्लब संगमनेर एका बाजूला आहे, तर दुसऱ्या बाजूला वीरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळकडलं चिकणी. यशवंत भाऊ पाचंगे, रामशिंदे दाजी, सुदर्शन देशमुख, सागरजी वरपे, तन्मय हासे यांची टीम एका बाजूला आहे, तर तुषार भाऊ गोडके पाटील दुसऱ्या बाजूला आहे. यावेळेस हुक करण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र मागे नाही आहेत. यावेळेस युवराज गुंजाळ यांनी केलाय हुक आणि केल्या 4 धावा बुक. चौकार. धावफलकावर नजर टाकूयात. 31 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये राहुल शेळके बॉलिंग करण्याकरिता समोर युवराज रिव्हर्स करायला गेले होते, परंतु यशस्वी झालेले नाहीयेत. मी युवराज गुंजाळ यांना कधी रिव्हर्स खेळताना जास्त वेळा पाहिलेलं नाही, परंतु आज त्यांनी तो पर्याय निवडला होता. 2 ओव्हरचा खेळ इकडे समाप्त होतोय आणि 2 ओव्हरनंतर एक बाद 31 धावा धावफलकावरती बनवल्या गेलेल्या आहेत. शेवटचे 24 बॉल बाकी आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी वीरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळकडला चिकणी या संघाला 24 बॉलमध्ये पाहिजेत अजूनही 19 धावा. 24 चेंडूंमध्ये 19 धाव्यांची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर जर पाहिलं तर निलेश इंगवले बॉलिंग करण्याकरिता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळतात. सुपर 8चा थरार सुरू झालेला आहे, त्यामुळे प्रेक्षक देखील हळूहळू मैदानाच्या दिशेने येऊ लागलेले आहेत. उपस्थित तमाम क्रिकेट रसिकांचं स्वागत. लकी डॉटची कुपन्स खरेदी करा. स्पोर्ट्स सायकल जिंकण्याची नामी संधी तुम्हाला आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. फिल्डर येतात बॉलवर, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होते. धावसंख्या 1च्या मदतीने पुढे. धावसंख्या झाली आहे 32 धावा. 32 रन. 32 धावा धावफलकावर 50 रोखायच्यात म्हटल्यानंतर गोलंदाजांसमोर एक मोठं आव्हान आहे. कमी घेतले टाकला होता, ओळखू शकले नाहीत. यावेळेस स्ट्रोक डिसाईड करू शकले नाही असं म्हणावं लागेल. द्विधा मनस्थिती ते आपल्याला युवराज यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला जातोय. बॉलिंगसाठी निलेश. क्रॉस बॅटेड थ्रो खेळण्याचा प्रयत्न यशस्वी याही वेळेस झालेले नाहीयेत. हा चेंडू देखील डॉट आलाय. 2 चेंडू मात्र लागोपाठचे निर्धाव येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 32 धावा धावफलकावर अजूनही पाहिजेत धावा 18 या मॅचला जिंकण्याकरिता. 21 बॉल तुमच्याकडे बाकी आहेत. परत एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळेस देखील यशस्वी झालेले नाहीत. हा चेंडू देखील आलाय डॉट. पहिल्या बॉलवर सिंगल, तदनंतर 3 चेंडू लागोपाठचे निर्धाव. तुम्हाला निश्चितच शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटच्या मैदानावर लढावं लागतं, त्यानंतर तुम्ही विजयापर्यंत जाऊ शकता. जरी 50 बनवायच्या असल्या तरी देखील लढावं लागतं. परंतु यावेळेस बदल आली ते केलंय. डान्सिंग डाऊन द विकेट आणि या बॉलला फेकून दिलंय सरळ बाउंड्री लाईन पार. षटकार.
थँक्यू डीजे, धन्यवाद. पुढचा बॉल घेऊन निलेश तयार होत आहेत. यावेळेस देखील चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. फिल्डर आहेत मागे, बॉलपर्यंत येत आहेत. एक सिंगल पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळणार नाही. ओव्हरचा खेळ संपतोय. 3 ओव्हर संपलेले आहेत आणि 3 ओव्हर नंतर धावा झालेल्या आहेत 39. शेवटचे 18 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी पाहिजेत 11 धावा. 18 चेंडूंमध्ये 11 धाव्यांची गरज आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हटलं जातं ना की मंजिल मिले ना मिले वो तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है, वक्त को मरहम बनाना सीख लो. हारना तो है एक दिन मौत से, फिलहाल जिंदगी जीना सीख लो. त्यामुळे प्रयत्न तुम्हाला करतच राहावे लागतात. बॉलिंग करण्यासाठी जर पाहिलं तर बॉल तयार होतात. राहुल शेळके फुलर लेंथवर टाकलेला बॉल मिड विकेटमध्ये चाललाय. फिल्डर स्वप्नील राऊत बॉल अडवण्याच्या प्रयत्नात आहेत. चांगल्या पद्धतीने बॉलला गॅदर करतात. एक सिंगल परिपूर्ण होईल आणि एकच्या मदतीने धावा फलकामध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते 40 आकड्यावर. आता पाहिजेत जिंकण्यासाठी 10 धावा. राहुल शेळके समोर जर पाहिलं तर सुशांत गायकवाड स्ट्रायकर एंडकडे. समोर उडवलाय बॉल. स्ट्रोक चांगलाय. फिल्डर मात्र तिकडे प्रयत्न करतात परंतु बॉल अडू शकलेले नाहीयेत. बॉल एक टप्पा घेत सरळ जातोय सीमारेषेच्या पार. सुशांतचा चौकार. 4 रन्स. फुलर लेंथवरचा बॉल होता. चौकार आलेला आहे बॉलिंगसाठी राहुल. यावेळेस देखील अक्षरशः खोदकाम केलं. अगदी घरंगळत या मैदानाला घासत चाटत बॉल गेलाय. लॉंग ऑफ मध्ये बॉलला उचलतात फिल्डर. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना पाहायला मिळणार नाही. धावसंख्या 45. आता 5 धावेंची गरज. पाच धावा पाहिजेत आणि यावेळेस बॉल उंच आकाशामध्ये. विनिंग मुवमेंट. सामना इथे संपलाय. खेळ खल्लास. युवराज गुंजाळ मॅच फिनिश करतायत. जबरदस्त कामगिरी. आणि इथे आपण जर बघितलं तर या मॅच मध्ये वीरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळे खडलक चिकणी हा संघ विजय प्राप्त करतोय. चला टॉस लगेचच करूयात आपण आणि टॉस होईल वीरा मोर्या देशमुख एंटरप्राइजेस जवळे खडलक चिकणीच्या विरुद्ध युनिक प्रॉपर्टीज संगमनेर. दोन्ही टीमच्या कॅप्टननी लगेच यायचं टॉस साठी. हार्ड लक RG क्लब घुलेवाडी.